किरवलीच्या विपक्षामध्ये तुम्ही लढत पाहतायत ते शिवशक्ती लोणाड या दोन संघांदरम्यान आयोजक संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल आणि आई काळूबाई चषक 2025 शिवशक्ती स्पोर्ट लोणाडच्या वतीनं क्रिकेटचा महासंग्राम सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे आणि विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला बॅटर पप्पू. सलामीची जोडी मैदानामध्ये विनोद बजागेच्या सोबतीला बॅटर गुरुनाथ उर्फ पप्पू बजागे टू ओपनर्स ऑन ग्राउंड आणि षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय बॉलिंग मार्कवर योगेश डोंगरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये लॉंग ऑनचा फिल्डर डीप मध्ये आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये सेट करण्यात आल्या. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. विनोद चांगला खेळला होता पहिल्या मॅच मध्ये, चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि आता सेकंड एंडला पुन्हा एकदा विनोद आपल्याला बघायला मिळतोय. एक पारंपरिक आता ही सलामीची जोडी बनून गेलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण ह्या दोन्ही सलामीवीरांना पाहतोय आणि चांगली सुरुवात देतात. जय सावरीदेव किरवली संघासाठी नेहमीच चांगली सुरुवात त्यांनी दिलेली आहे. डोंगरे तयार, योगेश डोंगरे राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल येऊ दिलाय हलक्यातनं, फक्त टर्न करत असताना शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं आणि पहिल्याच बॉलवर स्ट्राईक रोटेट करतोय. सिंगल कंप्लीट करत असताना स्वतःचा अकाउंट ओपन केलाय त्या ठिकाणी बॅटर विनोद बजागेनं. पहिला बॉल फेस करत असताना कुठेतरी हेच तर गरजेचं असतं. प्रत्येकी बॅटर तो विचार करत असतो की पहिल्या बॉलवर किमान एक धाव तरी व्हावी आणि आपल्या बॅटमधून धावांना सुरुवात व्हावी. तो स्टार्ट इथे मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणजे बॅटर विनोद बजागेनं. पप्पू मागच्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरला होता. चांगल्या धावा त्याला बनवता आल्या नव्हत्या. यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह करण्यात त्याला मिडॉनच्या दिशेनं. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अलॉंग द ग्राउंड फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि दोन्ही फलंदाजांनी आता एकेका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आहे. एक एक मॅच जिंकून हे दोन संघ इथपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे जरूर आता त्यांच्याकडून ही अपेक्षा असणार आहे की यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप फाईंड केलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं चुकी करताना दिसला त्या ठिकाणी आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड. योगेश डोंगरे सध्या गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत मोठा फटका तर खेळू दिला नाही, परंतु प्रत्येक बॉलवर धावा येतात. ही एक चांगली बाब जय सावरीदेव किरवली संघाच्या दृष्टिकोनातून. 4 धावा धावफलकावर. ओ अराउंड द लेग, क्लीन बोल्ड, बिग विकेट. शपथून खेळण्याचा प्रयत्न होता विनोद बजागेचा, परंतु आता त्याला मैदान सोडावं लागेल. हा फार मोठा धक्का लागतोय जय सावरीदेव किरवली संघाला.
मध्ये बॉल येतोय एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण, एका डावेने स्वतःचं अकाउंट ओपन केले राहुल बजागेनं. आणि टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर 5 रन्स ऑन द बोर्ड. शिवशक्ती लोणार संघाकडे गोलंदाजी फार चांगली आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं की अवघ्या 28 धावांवर थांबवलं होतं जाणता राजा देवरुंग संघाला. आणि आता या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर चांगली स्टार्ट मिळून दिलेली आहे ती योगेश डोंगरेनं आपल्या संघासाठी. आणि आपल्या षटकातून पुन्हा एक विकेट प्राप्त करून दिली आहे. मागच्या सामन्यामध्ये जो खेळाडू हिरो ठरला होता विनोद बजागे, त्याला मात्र लवकर बाद केलाय या सामन्यात योगेश डोंगरेनं. गुरुनाथ फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, लाऊडली अपील करण्यात आली आहे, परंतु हा चेंडू एक्झॅक्टली काय घडले दोन्ही अंपायर डिस्कस करतायत. आणि हा वाईट बॉल आहे, तेच चर्चा करत होतो की पॅडला वगैरे बॉल लागला आहे की नाही. दोन्ही अंपायर डिस्कस करत होते आणि फायनली आता निष्कर्ष निघाला की कुठेही स्पर्श झाला नाही आणि लेग स्टंपला मिस करतोय बॉल, म्हणजे हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे जाणार. स्कोर कार्डवरती 6 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. यानंतर जी लढत होणार आहे ती दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत असेल संजय स्पोर्ट्स सावधच्या विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. या दोन्ही टीमनं सज्ज राहायचंय. डोंगरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. पप्पू बजागे स्विंग अँड मिस, हलकीशी अपील करण्यात आली होती आमिर कडून, परंतु हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव आला. आणि याचबरोबर एक सक्सेसफुल ओव्हर इकॉनॉमिकल षटक योगेश डोंगरेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली. त्यानं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6 आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली आपल्या षटकामध्ये. गुड स्टार्ट फॉर द टीम शिवशक्ती लोणार. अतिशय सुंदर सुरुवात शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघासाठी आपल्याला बघायला मिळालेली आहे. भावेश सेकंड ओव्हर मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. चला वेळ कमी घ्या शिवशक्ती लोणार. आतापर्यंत हा 6वा सामना सुरू आणि एकूण 9 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे, त्याचं भान ठेवा. बघा नियम हे सर्वांसाठी सारखे असतील, मग तुम्ही आयोजक का असू द्या. तुम्ही जर वेळ घेतला तर तुम्हाला त्याचा भूदंड भोगावा लागेल. ओ लाऊड अपील आणि फिंगर गोज अप. विकेटचं पतन, धक्का लागतोय. आणखी एक जय सावरीदेव किरवली संघाला राहुलच्या स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू बाद होतोय आणि लागणारा हा दुसरा धक्का जय सावरीदेव किरवली संघ बॅकफुटला. विकेट प्राप्त केले आणि आता त्यांचे बंधुराज आवेश थळे यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी लावलेला आहे. म्हणजे आज आता 500 रुपयांची कमाई तर झालेली आहे, परंतु आणखी 5 बॉल मध्ये आणखी एखाद दुसरी विकेट घेतली तर मग काय मालामाल. विशाल आलेला आहे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी बॅटर राहुल त्या ठिकाणी आउट झाला आणि आता विशाल आणखी एक लेफ्ट हँड बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. सातत्याने वेळ घेतला जातोय. पंचही त्या ठिकाणी विनंती करतायत, वॉर्न करतायत आमिर. स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन ला एक फिल्डर सेट केलाय. भावेश तलेचा बॉल पूल केलाय, हवेमध्ये चेंडू आहे. ज्ञानेश्वर चेंडू खाली येतोय, सेफ हँड, वन ऑफ द ग्रेट फिल्डर आणि त्यानं पकडला हा झेल. समाप्त होतोय विशालचा खेळ. आणखी एक धक्का.
लागोपाठ 2 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे भावेशसाठी. लगातार 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन बॅटर कुणाल आलाय. हॅट्रिक बॉल मिस टायमिंग. हॅट्रिक मिळेल का? ओ माय गॉड, आमिर शेखनं हे काय केलंय? सहज सोपा झेल होता तो मात्र धरणीला दान केलाय. भावेश सुद्धा त्या ठिकाणी नाराज असेल, कारण भरपूर सोपा हा झेल होता एका विकेट किपरसाठी, कोणत्याही क्षेत्ररक्षकासाठी. मात्र आमिर कडून ती चुकी झाली आहे आणि जरूर मी म्हणेल भावेश जास्त नाराज असेल, कारण हॅट्रिक एका गोलंदाजासाठी एक मोठं माइलस्टोन असतं विकेटची हॅट्रिक घेणं म्हणजे. परंतु ती आता या आमिरच्या चुकीमुळे मी म्हणेल भावेशला इथे मिळाली नाहीये. एक धाव देखील त्या ठिकाणी मिळाली. एका धावेने स्कोरही पुढे गेलं. कुणालला जीवनदान मिळालं. ओ स्टेअर केलं, फक्त लेट कट दिशा दाखवू दे पप्पू बजागे. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, हा क्लास या खेळाडूचा आहे. काय फटका खेळलाय. लेट कट करत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. फटका होता. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. एक चुकी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आता पप्पूच्या बॅटमधून चौकारही आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, छोट्या छोट्या चुका ह्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. बघा आता भरपूर दबावामध्ये संघ होता आणि अशा कंडिशन मध्ये स्ट्राईक रोटेट झाली, जेथे पप्पू स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. आणि असे फटके आहेत ना, हे फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारे फटके असतात. त्याच्यामुळे आता पप्पू इथून एक मोठा डाव साकारणार का, त्या दिशेने तो वाटचाल तर करतोय. गोलंदाज थळे, भावेश तले राईट अमोद विकेट. यावेळेला यॉर्क लेंथ होता. आता चांगला बॉल, विकेट टू विकेट जाण्याचा प्रयत्न आता केला. कुठल्या प्रकारे जागा दिली नव्हती. इथे मिळेल एक जाव. क्षेत्ररक्षणही चांगलं पाहायला मिळालं. बारा धावा धावफलकावर, 12 रन्स ऑन द बोर्ड. हो यावेळेला खेचलाय बॉल, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल. स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल होतोय गुल. झेल सोडल्यानंतर अगदी जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार आलाय कुणालच्या बॅटमधून. आणि एक बघा महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओम सयामने लोणार्ड क्रिकेट असोसिएशनचा तो रूलच आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मालिकावीरचा जो पुरस्कार आहे त्याचे गुण सेमीफायनलच्या लढतीपर्यंत काउंट केले जातील. या गोष्टीची नोंद प्रत्येक खेळणाऱ्या संघानं घ्यायची आहे. ती स्पर्धा 2 दिवसीय असो अथवा 3 दिवसीय असो अथवा 1 दिवसीय असो वा 4 दिवसीय असो, सेमीफायनलच्या मॅच पर्यंत ते पॉइंट मोजले जातील, लक्षात ठेवा. 2 षटकांचा केस संपला आणि 2 ओव्हर नंतर आता 18 धावा आपल्याला बघायला मिळतात. चांगला फिनिशिंग टच कुणालच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. आई गावदेवी स्पोर्ट बापगावच्या माध्यमातून देखील मित्रांनो आणखी एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहे. त्याचं लॉट्स थोड्याच वेळात या ठिकाणी केला जाणार आहे बापगावच्या क्रीडांगणावरती. प्रथमतः या वर्षामध्ये स्पर्धा कट करण्याचा प्रयत्न, अपील आणि फलंदाज बाद. पप्पू बॅक टू डग आउट. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर मिडलिंग करता आले नाही आणि पप्पू नाराज आहे कारण त्याची विकेट गेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे
बॅटची हलकीशी कडा घेत असताना बॉल विकेट किपरनं चांगल्या प्रकारे झेललाय आणि मात्र पप्पूला त्या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. विकेट मिळाली आहे ती गोलंदाज ऋषिकेशला. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली ऋषिकेशनं. धावफलकावरती 18 असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या, परंतु तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. राऊंड द विकेट, पुढचा बॉल. हो, यावेळेला मागे थोडीशी चुकी पाहायला मिळाली कीपरकडनं. बॅटरच्या सोबतीनं तोही बीट झाला आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. मला वाटतं की हलकासा बॉडीला ब्रश करत असताना बॉल डायव्हर्ट झाला आणि त्याच्याचमुळे कीपरला तो बॉल पकडत आला नव्हता. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे 19 या आकड्यावरती. फाईन लेग आणि थर्डमॅन या दोन्ही फिल्डरला सतर्क राहणं गरजेचं आहे, अलर्ट राहणं गरजेचं असतं. कारण एकदा का बॉल बॅटर आणि कीपरकडून जर का सुटला तर तो बॉल अडवणं भरपूर कठीण असतं. ऋषिकेश पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे प्रॉपर टायमिंग करता आलेला नाहीये. परफेक्टली मिडलिंग करता आलं नव्हतं बॅटरला. मात्र 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. सुरुवात आज थोडीशी नाजूक राहिली कारण विनोद लवकर बाद झाला. त्याच्यानंतर राहुलची विकेट आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर दबाव वाढत गेला आणि त्या दबावातून आता कुठेतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. कुणालच्या बॅटमधून धावा येत आहेत. ऋषिकेश पुढचा बॉल. विकेट खुराक प्राप्त केल्यानंतर त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. लेंथ बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. आणखी एक चेंडू निर्धाव येतोय. रमेशलाच फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. काय गोलंदाजी केली या वर्षामध्ये रमेशनं. सर्वात अनुभवी खेळाडू आहे जय सावरीदेव किरवली संघाचा आणि त्याच्या माध्यमातून आजवर गोलंदाजी आपल्याला बऱ्याच वर्षांपासून चांगली बघायला मिळाली आहे आणि अनेक युवा खेळाडूंना लाजवेल अशी गोलंदाजी त्यानं प्रत्येकी स्पर्धेत केली आहे. परंतु आता जबाबदारी त्याच्याकडे फलंदाजीची आलेली आहे. बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल कारण संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. ऋषिकेशचा बॉल फार अर्ली खेळलाय, कटर होता, टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि बॉल थोडासा कमी गतीने आला. बॅटर कुणालनं बॅट अगोदरच फिरवली आणि त्याच्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावरती 21 धावा. तिसऱ्या षटकामध्ये देखील जबरदस्त बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली येते ऋषिकेशची. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम ऋषिकेश. पहिल्या सामन्यामध्ये देखील अवघ्या 28 वर थांबवलं आणि या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी. आता बॅटची आतली कडा, बॉल मागे निघून चाललाय वेकेंड एरियामधून. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कुणालनं पूर्ण केल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना 21 आकड्यावरती 21 रन्स आणि आता 23 रन आणि आता शेवटचे 6 बॉल इथून शिल्लक असतील. आणखी 15 धावा जोडण्याचा प्रयत्न आता इथून करावा लागेल जय सावरीदेव किरवली संघाला या मॅच मध्ये पलट वार करण्यासाठी. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोघांनी तयार राहायचंय. संजय स्पोर्ट्स सावध आणि नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. यानंतर दुसऱ्या फेरीतील आणखी एक मोठा सामना तुमच्या भेटीस येतोय. त्याचा टॉस आता या ठिकाणी केला जाणार आहे. स्वर्गीय साहिल विनोद भामरे त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यांच्या नावानं या स्पर्धेसाठी टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. आई काळूबाई चषक 2025 मध्ये शिवशक्ती स्पोर्ट लोणारच्या वतीनं क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो तुम्ही अनुभवतायत. अशा स्पर्धा होणं गरजेच्या आहेत. लोणार गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून आपण क्रिकेटची स्पर्धा बघितली नव्हती आणि आता अखेर तो दिवस उजाडला आणि शिवशक्ती स्पोर्ट लोणारनं आज खऱ्या अर्थानं तो इतिहास रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी हर्ष आल्या बॉलिंग मार्कवर. हर्षनं पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कारही मिळवला आणि इथे डॉट बॉलने सुरुवात करतोय. राऊंड द विकेट पुन्हा एकदा हर्षचा बॉल. लाऊड अपील करण्यात आली आहे. रमेश सातत्याने चाचपळतोय. लागोपाठ दुसरा हा निर्धाव पाहायला मिळाला. अपील तर जोराने करतायत अगदी आणि आता इशारा आलेला आहे पंचांचा की फलंदाज बाद आहे. भरपूर उशिरानं खरं तर हा निर्णय आपल्याकडे आला. मात्र रमेशला आता मैदान सोडावं लागेल. झेल स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद झालाय.
तरी मी म्हणेल जय सावरदेव किरवली संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, ते फाईट बॅक करू शकतात, तो प्रयत्न करावा लागेल. 29 धावा धावफलकावरती, शेवटचे 3 बॉल डावामध्ये अजूनही शिल्लक आहेत. या स्पर्धेमध्ये खरं तर पारितोषिकांचा वर्षावच आपल्याला बघायला मिळालाय. टॉस विनिंग कॅप्टनसाठी देखील आपण कोल्ड ड्रिंक्स देतोय. थम्स अप आज कुछ तुफानी करते. त्याचबरोबर सामनावीरासाठी देखील 3 बक्षीस आपण या ठिकाणी प्रत्येक सामन्यात देत आहोत. चांगला उपक्रम. कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावा धावफलकावरती 30 धावा. हर्षनं मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. इथे सुरुवात त्याने चांगली केली, परंतु त्याच्या विरोधात भावेशनं षटकार ठोकलाय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल समोर फोर्स केलाय, मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. आणखी एक धक्का किरवली संघाला. समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मिस टायमिंग पाहायला मिळाला आणि खेळाडू मात्र झेल स्वरूपामध्ये बाद झाला. दीपक मैदानामध्ये एंटर होतोय. हर्षला ही दुसरी सफलता या ठिकाणी मिळालेली आहे. यावेळेला पुन्हा एक चांगली लेंथ पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या दिशेने बॉल होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट बॉल. हर्ष तयार, चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली वापसी त्याने केली आहे. पुन्हा बॉल हवेत आहे, हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळाले नाही. क्षेत्ररक्षक येत आहेत, दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि 2 धावा तिथे मिळाल्या. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय, तो थोडासा खराब पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद. आणि याचबरोबर पहिलं सत्र संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता 34 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन स्वर्गीय साहिल विनोद भांबरे टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. संजय स्पोर्ट सावध आणि नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. सुभाष भोईर यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा आणि संजय स्पोर्ट्स सावत या 2 संघांमध्ये आपल्याला नाणेफेकी बघायला मिळेल. चार षटकांचा सामना आहे. कॉलिंग असेल, येस, छापा अशी मागणी आहे चौधरपाडा संघाची, परंतु काटा आलेला आहे म्हणजे टॉस जिंकलाय संजय स्पोर्ट्स सावधनं. मी जरूर पाहुण्यांना विनंती करेन की जो कोल्ड्रिंक आहे टॉस विनिंग कॅप्टनला आपण या ठिकाणी द्यायचा आहे. एक चांगली संकल्पना. नक्कीच आपण फक्त डिसिजन जाणून घेणार आहोत, कारण पुढील स्पर्धेचे लॉट्सही करायचे. बॅटिंग करणं. शुभेच्छा असतील. या ठिकाणी टॉस संपन्न झाला आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाड्याच्या विरोधात ती लढत तुम्हाला बघायला मिळेल, परंतु आता चालू सामना जिथे धावांचा पाठलाग होतोय की धावांचं संरक्षण होतोय ते आपण पाहणार आहोतच. त्या अगोदर योगी सरांकडे जाऊया. त्या ठिकाणी पुढील स्पर्धेचा लॉट्स या ठिकाणी होतोय. धन्यवाद समीर. पाहू शकाल आपण की ओमसाई आम्ही लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आता मात्र एकापेक्षा एक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीस येत आहेत आणि त्यापैकी एक सन्मानाची स्पर्धा येणाऱ्या सोमवारपासून अर्थात 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर ही 3 दिवसांचा त्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे आणि ती स्पर्धा असेल आई गावदेवी बापगाव संघाची असेल. आई गावदेवी चषक 2025 आणि त्या स्पर्धेचे आपण लॉट्स तिथे ओपन करतोय.
डे क्रमांक 1 मकरंद स्पोर्ट मुठवल आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जय हनुमान इताडे. मकरंद स्पोर्ट मुठवल आणि जय हनुमान इताडे. पहिला सामना तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. खेळ सुरू ठेवायचा आहे. चला बॅटर्स सलामी जोडी लगेच पाठवायची आहे लोणार संघ. चला दुसरा सामना असेल पहिल्या फेरीतील बालगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल RD11 किरवली. हा दुसरा सामना. तिसरा सामन्याचा आपण लॉर्ड्स ओपन करतोय. जय सावराई एलकुंदे आणि त्यांच्या विपक्ष संघ असेल A1 जोडी आमनेपाडा. हा तिसरा सामना असेल. पहिल्या दिवसातील चौथा सामना पहिल्या फेरीतील धनेश शिलबंग कुकसे आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल रोशन स्पोर्ट मुठवल. हा चौथा सामना आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल न्यू एकविरा स्पोर्ट सावत आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी नांदकर. जर नुकताच आपण काल फायनलचा सामना पाहिला या दोन संघादरम्यान. पहिल्या दिवसाचे लॉर्ड्स आपण या ठिकाणी ओपन केलेले आहेत. जे लॉर्ड्स आहेत ते गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या वतीने स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्या स्पर्धेचे आपण ड्रॉ ओपन करतोय. चला दुसऱ्या दिवसाचे आपण ड्रॉ इथे ओपन करूया. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना असेल ओहो ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जानस्पोर्ट इताडे ए संघ. हे आडवा पहिल्या सामन्यामध्ये मात्र कडवट आव्हान आहे. दुसरा सामना असेल अनुज 11 जयदुर्गा लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल संजय स्पोर्ट सावत. संजय स्पोर्ट सावत आणि अनुज 11 जयदुर्गा लोणार हा दुसरा सामना. त्यानंतर तिसरा सामना असेल नक्षत्र चौधरपाडा ज्युनियर आणि त्यांच्या विरोधात संघ असेल योगेश शिलवण आमने ब. हा तिसरा सामना असेल डे क्रमांक 2. चला चौथ्या सामन्याची आपण ड्रॉ ओपन करूया. स्वामी समर्थ सोनाळे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान खांडवल ब. हा चौथा सामना आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल जय हनुमान चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मेहेर 11 बापगाव. हो हो जबरदस्त हा सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. 2 दिवसाचे ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन केलेले आहेत आणि आता शेवटचा दिवस जो असेल फायनलचा दिवस त्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला 10 संघ पाहायला मिळतील. आई कालभैरवी वालचिंद आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल जय अंबिका देवरुंगपाडा अर्थात ऋतिक गोडे यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. चला आपण 2 चिठ्ठ्या पुढील काढायच्या आहेत. फायनल डे मॅच क्रमांक 2 जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ असेल आणि विरुद्ध संघ असेल नक्षत्र चौधरपाडा सिनियर. हा दुसरा सामना आहे. चला पुढील चिठ्ठी आपण काढूया. तिसरा सामना असेल शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जानस्पोर्ट इताडे ब संघ आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल आई गावदेवी वालचिन ब. हा तिसरा सामना. चौथ्या सामन्याचा आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. अर्षद 11 गावदेवी स्पोर्ट येवई आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय सावरीदेव किरवली. हा चौथा सामना राहणार आहे आणि पहिल्या फेरीतील त्या चषकातील शेवटचा सामना असेल जय झोटिंग देवरुंग आणि आयोजक संघ आई गावदेवी बापगाव. असे एकूण 30 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट नाही आहे. जाऊया चला आपण दुसऱ्या इनिंगकडे लक्ष वेधूया. धाबांचा पाठलाग सध्या पाहतो या ठिकाणी सुरू केलेला आहे शिवशक्ती लोणार संघाने.
34 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी पाहू शकाल सलामीची जोडी आपण योगेश आणि पवनला पाहिलं, परंतु योगेश मात्र त्या ठिकाणी स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आणि आता योगेशच्या सोबतीला पाहू शकाल त्या ठिकाणी भावेश आलाय. पवन आणि भावेशची जोडी सध्या आपण पाहतोय. रायटी विनोदला मात्र पहिली सफलता मिळाली आणि आतापर्यंत 5 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि पाहू शकाल जबरदस्त फटका चेंडू गॅप मधून चाललाय मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय चौकार. चेंडू होता रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी असं वाटलं की या दुपारच्या सत्रामध्ये पवनला मात्र मेजवानी मिळाली आणि ती मात्र त्या ठिकाणी त्याने स्वीकारली. आणि पवनसाठी आय थिंक पाहिले तर पर 6 साठी आमची मिस्टर बंटी यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 9 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळते. सुरुवात चांगली पाहायला मिळाली शिवशक्ती लोणार संघाची. आज शक्ती प्रदर्शन मात्र पाहायला मिळतोय, कारण पहिल्या सामना त्यांनी मात्र आपल्या दिमागानं जिंकला आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा स्थिती त्यांची थोडीशी आपल्याला मजबूत पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कुठली धावसंख्या सेफ्टी नसते मग, आणि पाहिलं तर कुठली धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये चांगला जर परफॉर्मन्स केला तर मात्र त्या ठिकाणी किती धाबांचा संरक्षण करू शकता, आणि तो प्रयत्न इथून मात्र आज सावरीदेव किरोली संघाच्या वतीनं खास करून गोलंदाजाच्या वतीनं मात्र केला जाऊ शकेल का. लोणार संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर कुठल्याही फलंदाजाने बॅक टू बॅक 2 सिक्सर मारले तर अहमद शेख जे अमीर शेख यांचे काकाश्री आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि सुभाष भोरे यांच्याकडे सुद्धा मात्र सेम पारितोषिक असेल. रमेश बजागीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं सुरुवात करतोय. फुलर लेंथ होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला मात्र त्या ठिकाणी चेंडू स्पर्श झाला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण घेण्याची संधी मिळेल. 10 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. नक्षत्र चोदरपडा विपक्ष संजय स्फोट सावंत, आणि जो संघ जिंकेल या सामन्यामध्ये तो संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये मकरंद स्फोट मुठवल संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळू शकेल. या स्पर्धेतील पहिला गोल्डन सिक्सर पाहिला आपण पहिल्या सामन्यामध्ये संजय पाटीलनं च्या बॅटमधून तो सिक्सर निघाला. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, छाप करण्याचा प्रयत्न पवनने तिथे केला गेला, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी हा अनुभव रमेशकडे आहे. रमेश जरा चांगल्या लयमध्ये जेव्हा जेव्हा त्याला आपण पाहतोय त्यावेळी तो मात्र चांगली कामगिरी सातत्याने करत असतो. आणि इथे 2 चेंडू मात्र त्यांनी चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेले. फलंदाजाला मात्र आतापर्यंत शांत ठेवलेला आहे. हो, पुन्हा एक चांगला चेंडू, रनआउटची संधी निर्माण झाली, परंतु भावेशने मात्र त्या ठिकाणी पवनला रिटर्न पाठवलं. येणाऱ्या बॅटरमध्ये आमिर शेखचं येणं बाकी आहे, परंतु सध्या तरी पाहतोय की या जोडीवरती सर्व लोणारकरांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आज गावकऱ्यांचा मात्र पाठिंबा चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समोर आता मात्र आपल्याला खेळ चांगला करावा लागेल. हो, जबरदस्त लेट कॅट चेंडू गॅपमधून चाललाय, जबरदस्त वेगन, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू सरळ निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का आहे. या फटक्यामध्ये कुठल्या प्रकारे पवनने ताकद झोकली नाही, फक्त तिथे मात्र दिमागाचा वापर केला आणि चौकार वसूल केलाय. आणि आता मात्र फुल टॉस वरती ऑनसोला टर्न केलाय, गॅप शोधलाय, सिंगल धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक राहुल वेगानं पोहोचतोय चेंडूवरती, परंतु त्यापेक्षा अधिक वेगानं फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चित्त्याची सप्लाय पाहायला मिळाली, हरणाचा वेग पाहायला मिळाला आणि अगदी या डोल्यांमध्ये मात्र दोघांनी इशारा केला की या सिंगलला आता मात्र आपल्याला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्या 2 धावा मात्र पूर्ण होताना आपण पाहिल्या आणि फलकावरती 16 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. 34चा सध्या पाठलाग सुरू आहे लोणारकरांचा. शफल होऊन केल्याचा प्रयत्न, चेंडू लेगस्टम्पच्या अगदी बाहेरून चाललाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. 17 धावा 10 फलक्यावरती.
चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. भरपूर वर्षानंतर मात्र ही स्पर्धा आपल्याला लोणारकरांच्या वतीने पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचाकडे लावून अपील जरूर झाली, परंतु एक्झॅक्टली हाईक फॅक्टर होतं आणि त्याच्यामुळे मात्र पंचांनी ही अपील नाकारली. परंतु लेगबाच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र त्या ठिकाणी किरवलीकर मात्र रोखू शकले नाहीत. 2 षटकांचा खेळ संपन्न, 18 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा गोलंदाज रायटी विनोदनं खर्च केल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर त्या षटकामध्ये सुद्धा रमेशनं 9 धावा खर्च केल्या. म्हणजे दोघांचा स्पेल जर आपण इथे पाहिलं तर जरूर इकॉनॉमिकल राहिलंय, परंतु लक्ष जर आपण पाहिलं तर 34 धावांचं आहे. आणि आता येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. सध्या पाहतो की ज्ञानेश्वर पाणी पाजतोय आपल्या सहकाऱ्यांना, परंतु या सामन्यामध्ये कोणाला पाणी पाजणार. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता. चांगला क्रिकेट प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. आणि सर्व खेळाडू आता मात्र पाहतो की डिसिप्लिन बाळगत आहेत आणि हाच प्रयत्न राहिला आमच्या 7 स्टार कमिटीचा. तिसरा षटक आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विशाल. 12 मध्ये 16 रोखल्या जाणार का, की इथे पवन आणि भावेश आक्रमणाला सुरुवात करेल की अजून हा सामना क्लोज ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. प्रश्न भरपूर निर्माण झालेले आहेत, परंतु त्या प्रश्नांची आता उत्तर कोणता खेळाडू देणार थोड्या वेळामध्ये जरूर या सामन्याचा रिझल्ट आपल्या हाती लागेल. विशाल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. डॉट पर्सेंटेज जर जास्त इथे जर हाताळले गेले सातत्याने मात्र त्या चेंडूचा जर मात्र या ठिकाणी वापर केला गेला तर मात्र इथून 16 धाबा करणं सुद्धा मात्र कठीण होऊ शकतोय आणि तो प्रयत्न विशाल करतोय. 11 मध्ये 16ची गरज. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बाटेड फटका, परंतु सलगचा हा दुसरा डॉट चेंडू मात्र इथे पाहायला मिळतोय. निर्धावानं मात्र या ठिकाणी चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली. आता प्रेशर पाहू शकाल या ठिकाणी दडपण वाढला गेलाय फलंदाजावरती. म्हणजे आतापर्यंत विशालनं चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या टीमसाठी. फटका हवेत केला, इथे झेल होणार का. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूकडे चाललाय, परंतु झेल धनीला दान झाला. 2 धाबा तिथे कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता एक्झॅक्टली दिवसा ढवल्या 3 धाबा चोरल्या गेल्या. परंतु पंच आता मात्र त्या ठिकाणी काय इशारा देतील. सर 3 धाबा कंप्लीट आहेत. यस ओके, कारण गोलंदाजाची तिथे सुस्ती बरी निगाही पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने मात्र फायदा उचलला. एक्झॅक्टली प्रयत्न तर असे होते की तिसऱ्या धावेचा आपण प्रयत्न करायचा, मग इथे पवन बाद झाला तरी चालेल, कारण आमिर येणाऱ्या बॅटरमध्ये सज्ज आहे, परंतु हा प्रयत्न मात्र सक्सेस ठरला आहे तो म्हणजे लोणारकरांचा. म्हणून तर सांगतो की क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता त्यावेळी तुम्हाला पॉझिटिव्ह विथ अलर्ट राहणं फार गरजेचं आहे, परंतु तसं खेळ मात्र पाहायला आपल्याला नाहीये. पुन्हा एक चांगला चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा. भावेश सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट झालाय. लेग बायच्या स्वरूपात ही अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. आजवर आपण विशालचा विचार केला तर मात्र गोलंदाजी चांगली झाली त्याच्याकडून, कारण त्याच्याविरुद्ध आतापर्यंत एकही फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नाही. आणि समीकरण पहा ऑन स्क्रीनवरती 8 चेंडूचा खेळ नशीब बाकी आणि 8 मध्ये 12 धावींची आवश्यकता. प्रिन्स मूवीज जबरदस्त टेलिकास्ट आणि आज आपल्याच गावचे भूमिपुत्र आमच्या सोबतीला आहेत, म्हणजे या टेलिकास्टमध्ये अजूनही निखार येईल त्यात काही शंका नाहीये. 8 गेंदों में 12 रनों की जरूरत. हे 2 चेंडू फार महत्वपूर्ण राहणार आहेत दोन्ही टीमसाठी. व बॅटची मोठी एज. चेंडू पाहू शकाल थोडा वेळ हवेत राहिला, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल, परंतु पवनचा विचार आपण केला तर एक्झॅक्टली पूर्णपणे तो चाच पडतोय आणि त्याची बॉडी लँग्वेज पहा, थोडीशी एनर्जी त्याची कमी झालेली आहे. परंतु तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्या प्रकारचं मात्र कारण सांगू शकत नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये. 7 चेंडूमध्ये 11 धाबींची गरज आणि या खेळपट्टीवरती पाहिले की या मैदानावरती या चेसिंग करणं थोडंसं कठीण
कार्य राहिलेलं आहे. अजून एक चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा, इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी पवन धावचीच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झाला आहे आणि हा सामना आता गेलाय शेवटच्या 6 चेंडूंवरती. आता विजयासाठी शिवशक्ती लोणार संघाला 11 धाबींची गरज आहे. आज धाबा खर्च केल्या, 34 धाबा आपल्याला या ठिकाणी दहा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 23 धाबा, थोडस आपण करेक्शन करूया ऑन स्क्रीन वरती बंटी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 11 धाबींची गरज. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी दीपक बजागेला आता मात्र त्या ठिकाणी चेंडू सोपवलाय आणि आता गणेश बजागे यांनी काय कानमंत्र त्याला दिला असावा आणि त्या कानमंत्राचा तो मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित आता मात्र वापर करेल का. आज आपण पहा ना की गणेश बजागे सुद्धा इन ऍक्शन मध्ये त्यांचे सुपुत्र प्रसाद सुद्धा मात्र ऑन फील्ड वरती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर तुम्ही रमेश बजागेला पाहू शकाल, त्यांचे सुपुत्र सुद्धा मात्र पाहू शकाल ऑन फील्ड मध्ये आज उपस्थित आहेत. म्हणजे आज पूर्णपणे बजागे फॅमिली या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. परंतु दीपक आता मात्र या ठिकाणी आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल का. 6 चेंडूमध्ये तो 11 धाबांचा मात्र या ठिकाणी संरक्षण करेल की भावेशच्या बॅटमधून एखादा मोठा फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. फुलर लेंथ होता चेंडू, चला शॉट फायनलीकडे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर भावेशने केला, परंतु आमिर मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे रेडी नव्हता. पहिला चेंडू आलाय डॉट. परंतु या ठिकाणी तुम्ही जर योग्य रीतीने जर धाबेचा प्रयत्न केला तर एक्झॅक्टली ती धाव कम्प्लीट होऊ शकली असते. परंतु आमिरच्या मनामध्ये काय सुरू आहे की त्याने जागा का सोडली नाहीये, त्याने तो प्रयत्न का केला नाहीये. संघ दडपणामध्ये आता पाहायला मिळतोय. 5 मध्ये 11 धावा ची गरज होती. हो, इथे संधी होती. जर तुम्ही या चेंडूवरती या अगदी पंचचा जर वापर केला असता तर आय थिंक कव्हर पॉईंटला डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नव्हता आणि तिथे तुम्ही चांगल्या धाबा जोडू शकले असते. परंतु कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये आणि तिथे मात्र एक धाव बॅटच्या स्वरूपात निघाली. जसा सामना पुढे चाललाय तसा दडपण आता मात्र पाहू शकाल शिवशक्ती लोणार संघावरती वाढत चाललाय. परंतु आमिर शेख त्याच्या चेंडू जर बॅटच्या रडारमध्ये आला तर मात्र जवळपास कुठे थांबणार नाहीये. आणि तसं तरी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आमिरनं चांगली फलंदाजी केली होती. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 4 मध्ये विजयासाठी इथून 10 धाबींची आवश्यकता आहे. आज आमिर हिरोची भूमिका बजावणार का. ही बॅट नाही तर त्याच्या हातामध्ये ही तलवार आहे असं म्हणावं लागेल. जबरदस्त फटका आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धाबांसाठी सिक्सर. मगाशी मी आमिरची चर्चा केली की आमिर तुझ्यासाठी सिंगल धाव काढणं कठीण आहे की षटकार मारणं सोपं आहे की. तर त्याने सांगितलं की मला सिंगल हवी तशी फारशी मात्र काढता येत नाही, परंतु जर एका चेंडूवरती 6 चौकाराचा जर इक्वेशन आला तर माझ्यासाठी तो चांगला असतो. आणि आलेल्या पहिल्याच चेंडूवरती खेळत असताना त्याने मात्र या ठिकाणी षटकार खेचला आहे आणि षटकाराने मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्र बदललं गेलं. आणि समीकरणामध्ये सुद्धा आपण पाहतो की फार मोठा बदल पाहायला आपल्याला, कारण 3 चेंडू खेळ आता शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता विजयासाठी 4 धाबींची गरज. अजून एक मोठा फटका. फटक्याला मात्र या ठिकाणी उंची जास्त मिळाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहुल बजागे आहे म्हणजे चूक होणार नाहीये. स्वतःवरती नाराज आमिर शेख, कारण या ठिकाणी मोठी विकेट्स दीपकने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल किरवली संघ पुन्हा आता या सामन्यामध्ये बाउन्स बॅक करतोय, कारण 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी कंपल्सरी तुम्हाला मात्र इथून 4 धाबा जोडावा लागतील.
या खेळपट्टीवरती मी मंगाची सुद्धा उल्लेख केला की धाबांचा पाठलाग करणं एवढं सोपं कार्य नाहीये आणि आता तेच दृश्य आपण पाहतो आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर कूलमॅन ज्ञानेश्वर मुकादम. आज मुकादमने या स्पर्धेमध्ये चांगला योगदान दिलाय. त्यांच्या मुलीच्या नावानं पाहू शकाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ब्रँडेड शूज विथ ट्रॉफी. परंतु आज आपल्या टीमसाठी हा खेळाडू आता मात्र या ठिकाणी या धावा जोडेल का. 2 चेंडू 4ची गरज. दीपक मार्गस्थ होतोय. वो लाजवाब फटका स्वीप केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. हा विजयाचा चौकार. बंदे में है दम और उसका नाम है ज्ञानेश्वर मुकादम. जबरदस्त या ठिकाणी खेळ शिवशक्ती लोणार संघाचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये दुसरा विजय त्यांनी संपादित केलाय. आणि अखेर या स्पर्धेतून जय सावरदेव किरोली संघाचा जो प्रवास होता तो मात्र इथे संपन्न झाला. हार्ड लक गणेशजी बजागे, हार्ड लक टीम जय सावरदेव किरवली आणि अभिनंदन प्रदीपजी थले. थोड्याफार का होईना परंतु हृदयाचे ठोके लोणारकरांचे वाढले होते. परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर जो खेळाडू आहे तो मात्र नेहमीच काहीतरी मैदानामध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो आणि नेहमीच तो हॉट असतो मैदानाच्या आतमध्ये आणि हा हॉट फटका त्याच्या बॅटमधून निघाला. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. जरूर आपण पाहतो की बॉलिंग परफॉर्मन्स सगळ्याच गोलंदाजाने चांगला हाताळलाय. परंतु ज्या यंगस्टरनं आज चांगली सुरुवात करून दिली. इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळला. फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये 4 धावा खर्च केला आणि 1 विकेट्स त्याच्या नावावरती राहिला. आणि तो खेळाडू आहे शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाचा मिस्टर यंगस्टार ऋषिकेश. या ऋषिकेश आपल्याला या ठिकाणी पारितोषिक दिले जाणार आहे. ट्रॉफी आहे, एनर्जी ड्रिंक आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल स्वीट बॉक्स आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतोय. चांगला क्रिकेट आज लोणार संघाच्या वतीने आपण पाहतोय. घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय खेळ त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. आणि मी विनंती करतोय सुनीलजी मुकादम आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही ट्रॉफी वितरित करा. आणि किरोली संघाला विनंती करतो की पहा कॅप्टनला एक विनंती असेल की आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय अविनाशजी थले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्याच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देतोय हेल. आणि सुभाजी भुईर यांना विनंती करतोय की जो स्वीट बॉक्स आहे तो आता मात्र आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करा. गोदरेज कंपनीमधून ते आता रिटायर झालेले आहेत. वेल प्लेट आणि वेल बॉल ऋषिकेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. किरोलीकरांनी सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला. परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणामध्ये जो घास होता तो त्यांच्या मुखातून मात्र हिसकावून घेतला केर शिवशक्ती लोणार संघाने. आणि तुम्ही या चालू सामन्यातील हायलाइट्स पाहू शकाल कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी धाबांचा पाठलाग लोणार संघाच्या वतीने केला गेला. ही रनआउटची विकेट तुम्ही पाहू शकाल. तदनंतर हा आमिरचा एक जबरदस्त फटका 6 धाबांसाठी. तदनंतर आमिरची विकेट तुम्ही पाहू शकाल जी राहुलनं मात्र चांगल्या प्रमाणे कॅच पकडली. तदनंतर पाहू शकाल नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आला आणि हा विजयाचा चौकार. जबरदस्त हायलाइट्स. आणि आज लोणार संघाचे सर्वच खेळाडू हायलाइट झालेले आहेत त्यात काही शंका नाहीये. परंतु आता विनंती करतो की थोडीशी आपण शांतता बाळगा. चला नवीन सामना तुमच्या वेटीशी येतोय. संजय स्पोर्ट सावत विपक्ष नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. चौदरपाडा संघाने नाणेफेकी जिंकली. आय थिंक संजय स्पोर्ट सावत संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. कैलास पाटील आणि सुजित पाटील ही सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचा चेंजेस नाही आणि दुर्वेश कोहली षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू बॅटची एज आणि मागू शकाल त्या ठिकाणी
फाईन लेग आणि थर्ड मध्ये मिस्टेक घडली गेली आणि या पहिल्या चेंडूवरती